अणुऊर्जा आणि रिफायनरी यासारखे प्रकल्प माझ्या कोकणात आले पाहिजेत। कोकणातील लोक मनाने श्रीमंत आहेत, तसेच ते धनानेही श्रीमंत व्हावेत अशी भूमिका ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली आहे। असे प्रकल्प इथे आले तर रोजगार उपलब्ध होऊन कोकणची प्रगती होऊ शकते असं माशेलकर म्हणाले। सावंतवाडीमधल्या एका कार्यक्रमात माशेलकर बोलत होते। अणुऊर्जेशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, त्याचं कारण मी सांगतो। कारण आपण जेव्हा ॲडव्हान्स होणार आहोत, जेव्हा डेव्हलप वर्ल्डसारखी एनर्जी कन्झम्पशन होणार आहे, तर ते पाहिलं किती आहे। आणि सौरशक्ती, विंड हे ते सगळं घेतलं, बायो एनर्जी, तर ह्याच्यामध्ये मोठी गॅप आहे। कळलं का? डॉक्टर अनिल काकोडकरांचं परवाच भाषण झालं आणि त्यांनी ती केवढी मोठी गॅप आहे दाखवली। आणि अणुऊर्जा आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। कोकण हे श्रीमंत व्हायला पाहिजे। तुम्ही मनाने श्रीमंत व्हा, धनाने पण श्रीमंत व्हा। तुमच्या लक्षात आलं का? आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीची आणि याची प्रगती व्हायला फार आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।